मित्रांनो, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांची अवस्था बिकट आहे, दयनीय झालेली आहे आणि अवस्था त्यांनी स्वतःहून करून घेतलेली आहे. आता आणखीन एका संजयने तो भीमा पराक्रम केलेला आहे. तो संजय कोण? तर संजय गुप्ता, उभाटाचे प्रवक्ते. ते तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा दिसून आले असतील, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा दिसून आले असतील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा दिसून आले असतील. ते अनेक वृत्तवाहिनी संस्थेवरती जाऊन उभाटाची बाजू मांडत होते. उभाटाचे ते प्रवक्ते होते. अगदी काय म्हणतात त्याला, रॅपिड ॲक्शन घेणारे फायर बँड प्रवक्ते असा त्यांचा उल्लेख होत होता. फायर बँड प्रवक्ते कोण? तर संजय गुप्ता. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांची अवस्था बिकट आहे, दयनीय झालेली आहे आणि अवस्था त्यांनी स्वतःहून करून घेतलेली आहे. 2019 मध्ये जे काय त्यांनी भीम पराक्रम गाजवलेत, ज्या काय गोष्टी केल्या त्या गोष्टीमुळे त्यांच्यावरती ओढवलेलं हे संकटच आहे. त्यांची अब्रूची लखतर आता विविध प्रकारे, विविध स्थितीमध्ये वेगवेगळ्या वेशीवरती टांगली जात आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल, ती म्हणजे संजय राऊतांनी जी काय परिस्थिती, जी काय स्थिती उद्धव ठाकरेंवरती आणलेली आहे ती सर्वश्रुत आहे. आणि या संजय राऊतांच्या कारस्थानामुळेच ही परिस्थिती उद्धव ठाकरेंवरती ओढवली आहे. कारण शेवटी लालची स्वभाव असतो ना, तो लालची स्वभाव काय होतो, स्वतःवरती आपत्ती ओढवून घेतो आणि या लालची स्वभावामुळे उद्धव ठाकरेंनी ही परिस्थिती आपल्यावरती ओढवून घेतली. संजय राऊतांनी शरद पवारांना हाताला घेऊन, शरद पवारांची साथ घेऊन जी काय शिवसेनेची वाताहत लावली आहे ती सर्वश्रुत आहे. ही एवढी वेळ आली उद्धव ठाकरेंवरती की उद्धव ठाकरेंना शिवसेनेमधून, त्या संघटनेमधून बेदखल करण्यात आलं, त्या संघटनेमधून पदच्युत करण्यात आलं, त्या संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली. मित्रांनो, शिवसेनेचे दोन भाग झालेले नाही आहेत. शिवसेना ही एकसंधच आहे. फक्त उद्धव ठाकरे यांना त्या शिवसेनेमधून बेदखल करण्यात आलं. ही वास्तव स्थिती आहे, हे सत्य आहे आणि हे सत्य नाकारता येणार नाही. आपण म्हणतोय शिवसेनेचे विभाजन झालं. नाही मित्रांनो, शिवसेना ही एकसंधच आहे. बाळासाहेबांनी जी शिवसेना निर्माण केली, जी गठन केली, जो पक्ष निर्माण केला, जी संघटना उभी केली, ती संघटना आजही एकसंधच आहे. फक्त त्या संघटनेमधून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक यांना बेदखल करण्यात आलेलं आहे, यांना पदच्युत करण्यात आलेलं आहे, यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि असे हकालपट्टी झालेले हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव यांची आता आणखीन एका संजयामुळे इज्जत चव्हाट्यावरती टांगली जाते. ह्या अगोदर आणखीन एका संजय निरुपमने लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांची इज्जत वेशीवर टांगली होती. त्यांच्याबद्दल अनेक घोराळ त्यांनी घातली होती, अनेक त्यांच्याबद्दल वक्तव्य केली होती, अनेक त्यांच्या विरोधात विधानं केली होती आणि हे सर्वश्रुत आहे. त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान संजय निरुपम अगदी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवत होते, यांची लायकी ते काढत होते, यांची कुवत, यांची वास्तव स्थिती ते दाखवून देत होते. आता आणखीन एका संजयाने तो भीमा पराक्रम केलेला आहे.
तो संजय कोण? तर संजय गुप्ता, उभाटाचे प्रवक्ते. ते तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा दिसून आले असतील, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा दिसून आले असतील आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा दिसून आले असतील. ते अनेक वृत्तवाहिनी संस्थेवरती जाऊन उभाटाची बाजू मांडत होते. उभाटाचे ते प्रवक्ते होते. अगदी काय म्हणतात त्याला, रॅपिड ॲक्शन घेणारे, फायर बँड प्रवक्ते असा त्यांचा उल्लेख होत होता. फायर बँड प्रवक्ते कोण? तर संजय गुप्ता असा या संजयाने सुद्धा आता ह्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची इज्जत वेशीवर टांगली. तर ती कशा प्रकारे? तर त्यांच्या नेत्री प्रियांका चतुर्वेदी यांच्यावरती आरोप लावून, यांच्या विरोधात बोलून ते काय म्हणाले? प्रियांका चतुर्वेदी ह्या ज्या उभाटाचे नेते आहेत, ह्या नेत्या ज्यावेळी या शिवसेनेमध्ये आले, ह्या उभाटामध्ये आले, त्यावेळी त्यांनी काय केलं? त्याने त्या उभाटामधील अनेक नेत्यांना नामहरण करून टाकलेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांना नामहरण करून टाकलेलं आहे. अशा ह्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची पोच आदित्य ठाकरे यांच्या बेडरूमपर्यंत आहे. काय आरोप लावला? तर आदित्य ठाकरे यांच्या बेडरूमपर्यंत आहे. म्हणजे बघा किती नाचक्की केली. आणि मित्रांनो, हे वास्तव आहे. कारण हे वास्तव तुम्हाला 2022 दावोसमध्ये ज्यावेळी आदित्य ठाकरे गेले होते आणि त्यांच्यासोबत या प्रियांका चतुर्वेदी होत्या, त्यावेळी तुम्ही बघितलं असाल अगदी बर्फाचा खेळ खेळताना. आणि त्यावेळी सुद्धा अशा शंका कुशंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. आता तर या संजय गुप्ताने तर सार्वजनिकरित्या त्या मांडल्या की प्रियांका चतुर्वेदी ह्या आदित्य ठाकरे यांच्या बेडरूमपर्यंत त्यांची मजल आहे. आणि ह्या मजलीमुळे, या स्थितीमुळे, या परिस्थितीमुळे ते आमच्यासारख्या नेत्यांना, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जुमानत नाही आहेत. आमची कोंडी करून ठेवलेली आहे. आमच्यापर्यंत आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचू शकत नाही. मित्रांनो, हीच परिस्थिती एकसंध शिवसेनेची सुद्धा होती. एकसंध शिवसेनेची त्यावेळी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या मूळ शिवसेनेमध्ये होते. ज्यावेळी जोपर्यंत त्यांची हकालपट्टी केली नव्हती तोपर्यंतची गोष्ट सांगतोय. तोपर्यंत सुद्धा, त्या वेळेला सुद्धा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अनेक नेत्यांना पोचता येत नव्हतं. आपल्या व्यथा, आपल्या अडचणी मांडता येत नव्हते. असं त्याने, या नेत्यांनी बोलून सुद्धा दाखवलेलं आहे. त्यावेळी तो संजय आडवा येत होता. म्हणजे कोण? संजय राऊत. म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो, आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे आजही या उभाटाला मोठं करण्यासाठी प्रयत्न करत नाहीये. या उभाटातील नेत्यांना मान सन्मान देत नाहीये. हे दिसून आलं. हेच ह्या विषयातून दिसून येते. हेच या आरोपातून दिसून येते. हे संजय गुप्ताने जे आरोप लावलेत, ह्या आरोपातून हेच दिसून आलंय की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना अशा अडथळ्यांना पार करावं लागते. आणि त्या अडथळ्यामध्ये ह्या प्रियांका चतुर्वेदी सुद्धा आहे. आणि ह्या प्रियांका चतुर्वेदी कुठून आले आहेत? तर काँग्रेसमधून आले. काँग्रेसचा राजीनामा देऊन आले आणि त्यांनी ह्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आता त्या खासदार आहेत. त्या दिल्लीमध्ये खासदार म्हणून काय म्हणतात, विधान परिषदेच्या खासदार म्हणून ते तिथे कार्यरत आहेत दिल्लीमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, उभाटाचे या प्रियांका चतुर्वेदी
पण हा जो आरोप लावलाय ना, हा आरोप विचार करण्यासारखा आहे, विचार करायला लावण्यासारखा आहे. कारण का, तर एक नेत्री, एक महिला कार्यकर्ती, तिची पोच आदित्य ठाकरे यांच्या बेडरूमपर्यंत आहे. आणि ह्या बेडरूमपर्यंत असल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांशी संवाद साधता येत नाही. त्यांच्याकडे आपल्या व्यथा, आपली अडचणी मांडता येत नाही. ही परिस्थिती आज ह्या उभाटाची आहे. म्हणजे जी परिस्थिती पूर्ण शिवसेनेची होती, तीच परिस्थिती आता उभाटाची सुद्धा तशीच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हे जे आरोप लावले आहेत ते बिनबुडाचे आहेत की वास्तववादी आहेत? तुम्हाला काय वाटतं? आणखीन एका संजयाने या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची इज्जत वेशीवर टांगली. संजय राऊतने तर अगदी त्यांच्या ह्या उद्धव ठाकरे यांच्या घराची वाताहतच लावून टाकली आहे, होत्याचं नव्हतं करून टाकलंय. आणि संजय राऊतांना हाताला कोणी धरलं होतं? तर शरद पवार यांनी. शरद पवारांची हीच एक मानसिकता होती, इच्छा होती की शिवसेनेची वाताहत लावण्याची, आणि त्यांनी ती लावली. पण इथे शिवसेना एकसंध आहे. शिवसेनेमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बेदखल करण्यात आलेलं आहे. हा एवढाच फरक आहे. एकनाथ शिंदेनी जर तो निर्णय घेतला नसता तर नक्की त्या शिवसेनेची वाताहत झाली असती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदेनी, बाळासाहेब यांनी जी संघटना उभी केली त्या संघटनेला वाचवलं आहे, तारलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत सर्व प्रकरणे जी तुम्ही आपण बघतोय त्या प्रकरणावर उभाटाची आता शिवसेना उभाटा नाही तर काँग्रेस उभाटा झालेली आहे. काँग्रेस उभाटा. जसं शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस, तशी उभाटा काँग्रेस असा हा पक्ष झालाय. आणि असं त्याचं नामांतरण करायला हरकत नाही, त्याचं नामकरण करायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.